Good morning students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the practice set 2.6. Now see product of Pragati's age 2 years ago. प्रगतीचं 2 वर्षापूर्वी असणारं वय and 3 years काय नेमकं ago की after असं काही उल्लेख नाही तिथे after पाहिजे. Hence age 84 म्हणजे 2 वर्षापूर्वीचं वय आणि 3 वर्षानंतरचं वय दोघांचा प्रॉडक्ट 84 आहे तर तिचं आजचं वय काढायचं आहे. लेट प्रगतीज टुडेज एज किंवा प्रेझेंट एज म्हणा, त्यांनी प्रेझेंट शब्द वापरला आहे तर प्रेझेंट एज इज वाय इयर्स. एक्स वाय झेड काही म्हणू शकतो. मग 2 वर्षापूर्वी काय असेल? बिफोर 2 years her age is y minus 2 years. 2 वर्षापूर्वी तिचं वय y-2 असेल. आफ्टर 3 years her age is y plus 3 years आणि दोघांचा प्रॉडक्ट 84 आहे. दोघांचा प्रॉडक्ट 84 म्हणजे काय होईल? y-2 y plus 3 is equal to 84. मल्टिप्लिकेशन करूया. Therefore y square plus 3y minus 2y minus 6 is equal to 84. 84 इकडे आणा. y स्क्वेअर आता या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होणार आहे म्हणजे इथे फक्त y उरला. -6 minus 84 is equal to 0. Therefore y square plus y minus 90 is equal to 0. हे इक्वेशन आपल्याला मिळाले. याचे फॅक्टर पाडूया. काय होईल? आता या ठिकाणी एक विचार करायचा आहे. मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे आणि दोघांचा प्रॉडक्ट 90 आहे. मग आता फॅक्टर्स पाडताना 90चे फॅक्टर काय पडू शकतात की दोघांमधला डिफरन्स 1चा राहिला पाहिजे. सरळ सरळ करतंय 10 गुणिले 9. आता हा सरावाचा भाग आहे. तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस केली असेल तेवढी कळणार आहे. त्यापैकी दोघांचा प्रॉडक्ट मायनस येतोय, बरोबर आहे, आणि मिडल टर्म पॉझिटिव्ह आहे. जेव्हा मिडल टर्म पॉझिटिव्ह असेल त्यावेळेस मोठी टर्म पॉझिटिव्ह घ्या, हे निगेटिव्ह घ्या, म्हणजे सरळ सरळ यांची ॲडिशन केली तर +1 येते आणि मल्टिप्लिकेशन -90 येतं. म्हणजे काय होईल मग? y स्क्वेअर प्लस 10y minus 9y minus 90 is equal to 0. या दोघांमध्ये y कॉमन निघेल. y plus 10 इथे -9 कॉमन काढा. y plus 10 is equal to 0. y plus 10 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y minus 9 is equal to 0. मग ही ब्रॅकेट y plus 10 is equal to 0. आता ह्या दोघांचा प्रॉडक्ट 0 येतोय म्हणजे कुठली तरी एक टर्म 0 असेल. और y minus 9 is equal to 0. इथे जर काढलं तर y equal to -10 और y equal to 9. आणि आता ही वय तर कधी निगेटिव्ह राहू शकत नाही. द एज इज ऑलवेज पॉझिटिव्ह. एज नेहमी पॉझिटिव्ह असणार आहे, निगेटिव्ह असणार नाही. म्हणजेच उरलं काय फक्त y equal to 9. म्हणजेच काय? प्रगतीज प्रेझेंट एज इज 9 years. तिचं आजचं वय 9 वर्ष आहे. सरळ सरळ आपल्याला कळतंय 9 वर्षाच्या अगोदर 2 कमी केलं तर 7 होतं आणि 9 मध्ये 3 मिळालं तर 12 होतं. म्हणजे 7 गुणिले 12 12 7 84. राईट. Okay, now see the next example. The sum of squares of 2 consecutive natural numbers is 244. Find the numbers. आता या ठिकाणी let the first number is x. पहिला नंबर x आहे. आता या ठिकाणी the sum of squares of 2 consecutive natural numbers
इज 244. आता या ठिकाणी इथे परत एक एक्झाम्पलमध्ये करेक्शन बघा. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर. आता कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर जो असतो तो 1 ने जास्त असतो फक्त, म्हणजे दुसरा कोणता येणार आहे आपला x+1 येणार आहे, बरोबर आहे. पण या प्रश्नामध्ये चूक आहे परत, कारण मराठी मीडियमचं पुस्तक आणि हे जर पुस्तक पाहिलं तर चुका लगेच पटकन कळतात. तर इथे द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर्स येते. इथे शब्द त्याने टाकायचा राहून गेलाय, इव्हन नॅचरल नंबर्स. मग इव्हन नॅचरल नंबर असेल तर तो 2 ने वाढणार आहे. देअरफॉर द सेकंड नंबर इज x+2. हा फरक लक्षात घ्या, हे उदाहरणामध्ये चूक आहेत त्या, हे करेक्शन जर नाही केलं तर आपलं उत्तर चुकणार आहे. द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ 2, मग आता दोघांचा स्क्वेअर करायचा आणि सम करायची. x² + x+2 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल टू 244, आणि मग आपल्याला ते काढता येणार आहे. मग इथे काय होईल आता, x² याचं एक्सपान्शन करून घ्या, a+b ब्रॅकेट स्क्वेअर, x² + 2x त्याची डबल 4x आणि +4 इज इक्वल टू 244. या दोघांची ॲडिशन 2x² + 4x + 4 244. 2 कॉमन काढा, 2 इंटू ब्रॅकेट x² + 2x + 2 इज इक्वल टू 244. याने इकडे डिवाइड करून टाका, x² + 2x + 2 इज इक्वल टू 122. हा 122 इकडे आणा, x² + 2x + 2 - 122 इज इक्वल टू 0. Therefore, x² + 2x - 120 इज इक्वल टू 0. आता 120 निगेटिव्ह आलाय, म्हणजे लास्ट टर्म निगेटिव्ह, मधली पॉझिटिव्ह आहे. सरळ सरळ 120चं स्प्लिटअप करावं लागेल. 120चं स्प्लिटअप काय होऊ शकतं, असे 2 फॅक्टर घ्या की दोघांमधली जो डिफरन्स आहे तो 2 आला पाहिजे. सरळ दिसतंय, 12 × 10 120 होत आहेत. आणि इथलं पॉझिटिव्ह असल्यामुळे हे पॉझिटिव्ह घ्या आणि हे निगेटिव्ह असल्यामुळे हे निगेटिव्ह घ्या. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. मग काय स्प्लिटअप होईल, x² + 12x - 10x - 120 इज इक्वल टू 0. आता याच्यात कॉमन काढा, याच्यात कॉमन काढा, x इंटू ब्रॅकेट x + 12 - 10 कॉमन काढला तर इथे x राहिला, मायनस बाहेर राहिल्यामुळे हा प्लस झाला, 12 इज इक्वल टू 0. परत ही कॉमन ब्रॅकेट आहे, x + 2 x - 10 इज इक्वल टू 0. Therefore, x + 12 इज इक्वल टू 0 or x - 10 इज इक्वल टू 0. Therefore, x इक्वल टू -12 or x इक्वल टू 10. आता सांगताना नॅचरल नंबर सांगितलाय, नॅचरल नंबर निगेटिव्ह येत नाही, नॅचरल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. नॅचरल नंबर इज ऑलवेज positive. Therefore, the first number is 10 and second number is त्याच्यापेक्षा 2 ने जास्त, कारण तो कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल आहे. तर 10 + 2 दॅट इज 12. म्हणजे अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. Okay, now see the next example. In the orange garden, Mr. Madhusudan, मधुसूदन यांची एक संत्रीची बाग आहे आणि तिच्यामध्ये 150 ऑरेंजेस ट्रीज, 150 ऑरेंजच्या ट्री आहेत, संत्र्याची झाडं आहेत. द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो म्हणजे आडवी ओळ, इज 5 मोर दॅन दॅट इन ईच कॉलम. कॉलममध्ये जेवढे आहे त्याच्यापेक्षा 5 ने रोमध्ये जास्त आहे. फाइंड नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो अँड ईच कॉलम विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फ्लोचार्ट. फ्लोचार्ट देऊन ठेवलाय, काय काय करायच्या स्टेप्स दिल्या आहेत बघा. नंबर ऑफ ट्रीज इन ईच कॉलम इज x असं त्याने कन्सिडर केलं. मग नंबर ऑफ ट्रीज इन रो मध्ये किती असेल, याच्यापेक्षा 5 ने जास्त, म्हणजे x + 5. टोटल नंबर ऑफ ट्रीज किती आहेत आपल्याकडे, 150.
ओके, याच्यावरून क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करा. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय फॉर्म होईल की दोघांचा प्रॉडक्ट केला तर टोटल नंबर येतील. नंबर ऑफ ट्रीज इन रो अँड नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम, दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे टोटल त्या बागेमध्ये किती झाडं आहेत ते कळणार आहे. म्हणजे काय, एक्स मल्टिप्लाइड एक्स प्लस 5 इज इक्वल टू 150. हे प्रॉपर इक्वेशन फॉर्म झालं क्वाड्रॅटिक. त्याच्यावरून एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 5x हा इकडे आणा मायनस 150 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स स्क्वेअर, आता फॅक्टर बघा 15चे फॅक्टर असे पाडायचे की दोघांमध्ये 5चा फरक पाहिजे, म्हणजे 15 गुणिले 10 प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इज इक्वल टू 0. देअरफॉर याच्यामध्ये कॉमन काढताना दोघांमध्ये एक्स कॉमन निघेल इथे आणि इथले कॉमन काढावे लागतील. देअरफॉर एक्स इंटू ब्रॅकेट एक्स प्लस 15, इथे मायनस 10 कॉमन काढा, इथे एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0. परत या दोन ब्रॅकेटचा विचार करा. देअरफॉर एक्स प्लस 15 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर एक्स प्लस 15 और एक्स मायनस 10, सॉरी इथे इक्वल टू 0 लिहायला हवा. एक्स प्लस 15 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 10 इक्वल टू 0. दोघांपैकी एक ब्रॅकेट 0 असेल का, आता प्रॉडक्ट 0 येतोय. मग देअरफॉर एक्स इक्वल टू मायनस 15 और एक्स इक्वल टू 10. आता हा लाईनचा नंबर आहे म्हणजेच नॅचरल नंबर आहे. मग नॅचरल नंबर ऑलवेज पॉझिटिव्ह. नॅचरल नंबर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ऑलवेज पॉझिटिव्ह. देअरफॉर आता एक्सची व्हॅल्यू किती असणार आहे 10. देअरफॉर एक्स इक्वल टू 10. मग 10 म्हणजेच काय, नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम. देअरफॉर नंबर ऑफ ट्रीज इन कॉलम इज, एक्सची व्हॅल्यू 10 आली, इज 10 अँड नंबर ऑफ ट्रीज इन अ रो इज, याच्यापेक्षा 5 ने जास्त म्हणजे 15. म्हणजे कॉलममध्ये 10 असतील आणि रोमध्ये 15 असणार आहे. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. द सम ऑफ द रिसिप्रोकल्स ऑफ देअर एजेस, त्यांच्या वयाचं जर आपण गुणाकार व्यस्त घेतला आणि त्याची बेरीज केली तर ती येते 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एज. मग पहिलं किशोर लहान आहे. लेट किशोर्स प्रेझेंट एज इज y years. त्याचं आजचं वय y वर्ष आहे. तर किशोरचं विवेकचं किती असणार आहे. देअरफॉर विवेक्स प्रेझेंट एज इज त्याच्यापेक्षा 5 ने जास्त y प्लस 5 years. द सम ऑफ द रिसिप्रोकल, याचा रिसिप्रोकल करायचा. मग किशोरच्या वयाचा रिसिप्रोकल 1/y आणि याचा 1/y प्लस 5 इज इक्वल टू 1/6. त्यांच्या रेसिप्रोकल करून सम घेतली तर उत्तर येतं 1/6 आणि प्रेझेंट एज काढायचं आहे. सरळ क्रॉस मल्टिप्लिकेशन एकदा करून घ्या. इथे 1 ने याला मल्टिपल करा y प्लस 5 प्लस याने याला मल्टिपल करा y. इकडे दोघांचं y इंटू ब्रॅकेट y प्लस 5 इज इक्वल टू 1/6. क्रॉस परत थोडं सिम्प्लिफाय करूया. इथे 2y प्लस 5 डिवायडेड बाय y स्क्वेअर प्लस 5y इज इक्वल टू 1/6. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 6 इकडे मल्टिपल करा, हा इकडे मल्टिपल करा. देअरफॉर 6 इंटू ब्रॅकेट 2y प्लस 5 इज इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेट y स्क्वेअर प्लस 5y. सिम्प्लिफाय करूया काय होतं बघा. देअरफॉर 12y प्लस 30 इज इक्वल टू y स्क्वेअर प्लस 5y. आता ह्या सगळ्या टर्म आपण तिकडे घेऊन जाऊ म्हणजे काय होईल.
0 इक्वल टू वाय स्क्वेअर प्लस 5y मायनस 12y मायनस 30. लिहिताना सोयीचं घेऊ, 0 तिकडे करू फक्त. वाय स्क्वेअर मायनस या दोघांचं सबस्ट्रॅक्शन 7y मायनस 30 इज इक्वल टू 0. या पद्धतीने इक्वेशन मिळालं. याला सॉल्व्ह करूया. आता दोन्ही पण निगेटिव्ह आहे, दोन्ही पण निगेटिव्ह आहे, म्हणजेच याचा अर्थ याची फोड करताना आपल्याला एक पॉझिटिव्ह घ्यावा लागेल, एक निगेटिव्ह. मग 10 गुणिले 3 केले तर 30 होतात, म्हणजे बरोबर येईल ते. देअरफॉर वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 3y मायनस 30 इज इक्वल टू 0. मायनस 10 प्लस 3 मायनस 7 होतो आणि मायनस 10 मल्टिप्लाइड 3 मायनस 30 होतो. मग इथं y कॉमन काढा, y मायनस 10, इथे प्लस 3 कॉमन काढा, y मायनस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर y मायनस 10 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये y प्लस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर y मायनस 10 इज इक्वल टू 0 और y प्लस 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर y इज इक्वल टू 10 और y इज इक्वल टू मायनस 3. आता हे वय आहे, वय निगेटिव्ह येणार नाही. एज इज ऑलवेज पॉझिटिव्ह, एज इज ऑलवेज पॉझिटिव्ह. देअरफॉर y इक्वल टू 10 ही व्हॅल्यू ॲक्सेप्टेबल आहे. मग 10 कोणाचं आलंय वय? किशोरचं. देअरफॉर किशोर्स प्रेझेंट एज is 10 years and Vivek's present age is त्याच्यापेक्षा 5 ने जास्त म्हणजे 15 years. या पद्धतीने आपण दोघांचं वय काढू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. सुयश स्कोर 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन दॅट इन द फर्स्ट. त्याने पहिल्या टेस्टपेक्षा दुसऱ्या टेस्टमध्ये 10 मार्क जास्त मिळवले. लेट सुयश scored y marks in first test. पहिल्या टेस्टमध्ये त्याने y मार्क मिळवले असं आपण कन्सिडर केलं. ओके, म्हणजेच त्याला सेकंड टेस्टमध्ये किती असतील? देअरफॉर ही स्कोर्ड 10 मार्क जास्त, म्हणजे y प्लस 10 मार्क्स इन सेकंड टेस्ट. इन सेकंड टेस्ट. आता पुढे काय रिलेशन बघा. 5 टाइम्स द स्कोर ऑफ द सेकंड टेस्ट. सेकंड टेस्टला 5 ने मल्टिपल करायचं, म्हणजे काय येईल? y प्लस 10 इज इक्वल टू, हा स्कोर कोणाबरोबर आहे? इज सेम ॲज स्क्वेअर ऑफ द स्कोर इन द फर्स्ट टेस्ट. हे पहिल्या टेस्टमध्ये जो स्कोर मिळाला त्याच्या स्क्वेअरच्या इक्वल आहे. तर आपल्याला दोन्ही टेस्टमध्ये किती मार्क मिळाले, सॉरी फर्स्ट टेस्टमध्ये किती मिळाले हे फाइंड आउट करायचे. ओके, मल्टिपल करा. 5y प्लस 50 इज इक्वल टू वाय स्क्वेअर, हे सगळं तिकडे जाऊ द्या. 0 इक्वल टू वाय स्क्वेअर मायनस 5y मायनस 50. लिहिण्यासाठी आपल्या सोयीसाठी आपण फक्त असं लिहूया. आता फॅक्टर पाडूया इथे. मग परत मध्ये मायनस आहे, हे पण मायनस आहे. मग जेव्हा इथे मायनस येतं त्यावेळेस आपण याला स्प्लिट करतो. काय होईल मग? 10 गुणिले 5 वाय स्क्वेअर मायनस 10y प्लस 5y मायनस 50 इज इक्वल टू 0. याच्यात कॉमन काढा, याच्यात कॉमन काढा. y मायनस 10 प्लस 5y मायनस 10 इज इक्वल टू 0. देअरफॉर y मायनस 10 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये y प्लस 5 इज इक्वल टू 0. y मायनस 10 इज इक्वल टू 0 और y प्लस 5 इज इक्वल टू 0. देयरफॉर y इज इक्वल टू 10 और y इज इक्वल टू मायनस 5. आता परीक्षेतले मार्क आहे ते निगेटिव्ह असणार नाही. स्कोर इन एक्झाम इज ऑलवेज पॉझिटिव्ह
पॉझिटिव्ह. देअरफॉर y इक्वल टू 10 आणि 10 म्हणजेच पहिल्या टेस्टचे मार्क. देअरफॉर सुयश स्कोर्ड 10 मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. पहिल्या चाचणी त्याने 10 मार्क मिळवले. Okay, now see the next example. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. कासमचा याच्यापासून मातीची भांडी जी आपण बनवतो त्याचा व्यवसाय आहे. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. तो रोज काहीतरी भांडी बनवतो. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ इच पॉट इज ₹40 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन अ डे. तो दररोज जेवढे भांडे बनवतो त्याच्यापेक्षा त्या भांड्याची किंमत त्याची 10 टाइम्स करायचं आणि 40ने जास्त, 10 पटीपेक्षा 40ने जास्त. मग आपण असं करूया, लेट मिस्टर कासम मेक्स Y पॉट्स इन अ डे. एका दिवसात तो Y पॉट बनवतो असं आपण कन्सिडर केलं. म्हणजेच त्याची कॉस्ट काय असेल. देअरफॉर द कॉस्ट ऑफ ईच पॉट इज, त्याची 10 पट करायची आणि 40ने जास्त, $10 + ₹40. त्याच्यात 10 पटीपेक्षा 40ने जास्त. इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600. मग एका दिवसात त्याने जेवढे भांडे बनवले त्या सगळ्यांची प्रोडक्शन कॉस्ट किती आहे. 600. म्हणजे काय, भांडे बनवली Y, एका भांड्याची किंमत $10 + ₹40 आणि दिवसभरात जेवढे भांडे बनवले त्या सगळ्यांची कॉस्ट झाली 600. म्हणजे अशा पद्धतीने इक्वेशन फॉर्म झाले. देअरफॉर 10y² + 40y इज इक्वल टू 600. हा 600 किंवा 10 कॉमन काढून घ्या, मग हे करू आपण. 10 कॉमन काढा. y² + 4y इज इक्वल टू 600. ह्या 10 ने इकडे डिवाइड करा. Therefore, y² + 4y is equal to 60. 60 इकडे आणा. Therefore, y² + 4y - 60 is equal to 0. मग आता याचे फॅक्टर असे पाडावे लागतील की दोघांमधला डिफरन्स 4चा राहिला पाहिजे. काय फॅक्टर पडू शकतात 60चे. 20 × 3 केलं तर 60 होतो, पण डिफरन्स जास्त होतो. मग यातलंच आपल्याला एक कळतंय 10 × 6 केलं तर 60 होतो आणि डिफरन्स 4चा आहे. म्हणजे सेकंड बरोबर आहे. 10y - 6y - 60 इज इक्वल टू 0. दोघांमध्ये कॉमन बघा. y + 10 इथे -6 कॉमन काढा. Therefore, y + 10 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये y - 6 इज इक्वल टू 0. Therefore, y + 10 इज इक्वल टू 0 और y - 6 इक्वल टू 0, 10 और y इक्वल टू 6. आता y आपण मानलंय. नंबर ऑफ पॉट्स इन अ डे ते निगेटिव्ह येणार नाही. Number of pots is always positive. Always positive. Therefore, Mr. Kasam makes 6 pots in a day and cost of each pot is ₹. त्याच्यापेक्षा कितीने जास्त ते बघायचं आपल्याला. ते काढायला पाहिजे आपण खरं बाजूला. हे नंतर घेऊ आपण. हे एक मिळालं फक्त आपल्याला पॉट. आणि मग आपल्याला प्रत्येक पॉटची कॉस्ट काढायची आहे. प्रत्येक पॉटची कॉस्ट किती आहे. 10y + 40. कॉस्ट इज इक्वल टू
10y plus 4t is equal to 10 into 6 plus 4t. Therefore 6 आला ना, yes, cost is equal to 60 plus 40 is equal to 100. Therefore cost of each pot is ₹100. बरोबर आहे ते. एका भांड्याची किंमत 100 रुपये आणि असे फक्त 6 बनवतो, म्हणजे दिवसभरात 600 रुपये किंमत होते. Okay, now see the next example. Pratik takes 8 hours to travel 36 kilometers downstream and return to the same spot. प्रतीक एका पाण्याच्या प्रवाहामध्ये किंवा नदीमध्ये समजूया आपण प्रवास करतोय बोटीमध्ये आणि तो 36 किलोमीटरचं अंतर आहे आणि हे 36 किलोमीटर अंतर तो 8 तासामध्ये जाऊन परत येतोय. जायचं पण आणि परत पण यायचं आहे. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर. स्थिर पाण्यामध्ये बोटीचा वेग आहे 12 किलोमीटर पर आवर. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. तर तो जो पाण्याचा प्रवाह असेल त्याचा स्पीड किती असेल तो फाइंड आउट करायचा आहे. ओके, लेट द स्पीड ऑफ वॉटर करंट इज y किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. स्पीड ऑफ बोट इन द डायरेक्शन ऑफ वॉटर करंट. वॉटर करंटच्या डायरेक्शन जर बोट जात असेल तर तो स्पीड वाढतो. जेवढा असेल बोटीचा आणि वॉटर करंटचा दोन्ही ॲड होतात. 12 + x किलोमीटर पर आवर. आणि विरुद्ध येत असेल तर सबस्ट्रॅक्ट होणार आहे. उलट्या मार्गाने जेव्हा आपण जातो तर आपल्याला ते पाणी मागे खेचतं, लोटतं, त्यामुळे ते 12 - x किलोमीटर पर आवर. आणि हे पूर्ण जो टाईम त्याला याच्यासाठी लागला, प्रवाहाच्या दिशेने जाताना किती टाईम लागेल 36 किलोमीटर जायला, तर 36/12 + x म्हणजे डिस्टन्स अपॉन स्पीड हा फॉर्म्युला वापरला आहे. नंतर परत उलटं यायला किती लागला तर 36/12 - x आणि पूर्ण जाऊन येऊन त्याला 8 तास लागले. जाऊन येऊन किती लागले 8 तास. ओके, नाउ सी आता जाऊन येऊन 8 तास लागले तर दोघांचे ॲडिशन किती होणार आहे 8. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. सिम्प्लिफाय करताना या ठिकाणी जर समजा आपण 36 बाहेर काढला कॉमन तर काय होईल, इथे काय शिल्लक राहिलं मग 1/12 + x प्लस 1/12 - x इज इक्वल टू 8. आता हा 36 इकडे त्याला डिवाइड करता येईल, म्हणजेच 1/12 + x प्लस 1/12 - x 8/36. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. याने याला मल्टिपल करा 12 - x प्लस याने याला करा 12 + x आणि इथे ब्रॅकेट, या दोन्ही ब्रॅकेट एकमेकाला मल्टिपल होतील. 12 - x इज इक्वल टू, इथे आता जर आपण हे केलं सिम्प्लिफाय केलं तर इथे 4 ने भाग जाईल. 4 × 2 = 8 आणि 4 × 9 = 36. सिम्प्लिफाय करू याला. इथे काय शिल्लक राहते बघूया. 12 - 12 = 24. 1 तर गेले म्हणजे 24 डिवायडेड बाय 12 + x आणि 12 - x. आता इथे पण आपण डायरेक्ट घेतलं तरी चालेल, हे एक स्टेप कमी करून टाकू. इथे काय येते a + b a - b म्हणजे काय 12चा स्क्वेअर मायनस 1चा स्क्वेअर इज इक्वल टू 2/9. या पद्धतीने अजून सिम्प्लिफाय करूया काय होते बघूया. आता हे सगळं इकडे क्रॉस करा. देअरफॉर 24 × 9 / 2 इज इक्वल टू, हे इकडे आणू आपण. इकडे आणताना काय होईल 144 - x². इथे मग आता इथे काय शिल्लक राहिले, याने याला डिवाइड करून टाका. म्हणजे 108 बरोबर 144 वजा x². 144 इकडे वजा करा. 108 वजा 144 मायनस x². देअरफॉर हे सबट्रॅक्शन जर केलं तर -36 इज इक्वल टू -x². दोन्ही साईडला मायनस मायनस पॉझिटिव्ह करा. x² इज इक्वल टू 36. देअरफॉर x इक्वल टू +-6. आता या ठिकाणी x ची किंमत 6 पण येऊ शकते आणि मायनस पण येऊ शकते. आता स्पीड तर काही मायनस राहणार नाही. स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह. स्पीड इज ऑलवेज पॉझिटिव्ह.